बाई होच की, अगं बाई होच, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. अगं बाई होच की, अगं बाई होच की, मला ट्रेंडिंगची लागली उचकी. इथे का बसलीस तू? लाईट्स गेलेत? नाही ग, आमच्या घरी ती ही आली आहे ना, यांची बहीण पल्लवी, म्हणून इथे बसलीये. का? तिने काय केलं? ती पूर्वीपासून डोक्यात जाते ग माझ्या. अगं पण तू आत्ता इथे का बसलीयस हाशूश करत आणि घाम गाळत जिन्यात? ये इकडे सांगते, ये. काय तुझं एक एक नवीन असतं. काय झालं आता? बोल. अगं ती पल्लवी आहे ना, ती पूर्वीपासून माझ्याशी कधी धड वागलीच नाहीये. का? काय केलं तिने? सोनूचा जेव्हा जन्म झाला तेव्हा काय म्हणाली माहितीये, सोनू अगदी तिच्यासारखी दिसते म्हणून गोड आहे दिसायला. हसतेस काय? इव्हन पिंट्याच्या ऍडमिशनच्या वेळेला म्हणाली, पिंट्या त्यांच्या सगळ्यांवर गेलाय म्हणून एवढा हुशार आहे. अगं गंमत करत असेल ग ती. सोनू तर अगदी तुझ्यासारखी दिसते, कोण असं म्हणेल? गंमत वगैरे काही नाही. बस एवढंच कारण आहे? म्हणजे तेव्हा ती सोनू आणि पिंट्याबद्दल असं म्हणाली होती, एवढंच कारण आहे? मग हे काय कारण नाहीये? पण आता जुन्या झाल्या ना या गोष्टी. पण मी विसरत नाही कुठल्याच गोष्टी. एक एक गोष्ट लक्षात असते माझ्या. हा पण आता ती तुझ्याकडे आलीये याचा अर्थ ती तर विसरली असणार ना हे सगळं. ती केव्हाच विसरलीये, पण मी विसरत नाही ना. माझा कधी कुठे कसा कुणी अपमान केलाय हे बरोबर लक्षात असतं माझ्या. कौतुक केलेलं सुद्धा लक्षात असतं का ते नसतं? कौतुक कधी कोणी केलंच नाहीये ना, म्हणून तर मी वर्षानुवर्ष तिचं तोंडही बघत नाही. जाऊ दे चल. अरे इथे हाशूश करत बसण्यापेक्षा माझ्या घरी चल, मी तुला छान थंड सरबत देते, डोकं शांत होईल तुझं. चल. नको, त्यापेक्षा तू एक काम करतेस का, तू माझ्या घरी जा आणि ती पल्लवी गेली का ते बघ, मी घरीच जाते. असं कसं मी जाऊन बघणार? बेल वाजवून पल्लवी आहे. बेल नको वाजवूस, एक काम कर, बाहेर चप्पल असेल तिची आणि बडबड 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 करते, तुला दारातूनच ऐकू येईल. बडबड ऐकू येते का नाही येते? जा तू माझ्याकडे चल ना. त्याच्या अगं नको, तू जाऊन बघ ना, मला घरी पण जायचंय. मला फोन कर. बघते किंवा नुसते हाक मार. हा प्लीज. ओके. हाय हाय. सोडू का? कुठे चाललीयस? अगं नाही, मी इथे कोपऱ्यावरच चालली. तू कुठे चाललीयस? अगं मिक्सर जुना झालाय ना, तर एकदा जरा दुरुस्त होतोय का बघते, नाहीतर मग नवीन घ्यावा लागेल. पूर्वीच्या पाटा वरवंट्याची कशाला सर नाही ना? हो ते बरोबर आहे, पण आता मिक्सर मध्ये सोय आहे ना, त्याच्यामुळे ती वापरला जातो तो. पूर्वीच्या गोष्टी म्हणजे पूर्वीच्या गोष्टी आहेत ग. आता मला पूर्वीसारखं काहीच राहिलं नाहीये. पूर्वीसारखे सिनेमे नाहीयेत, पूर्वीसारख्या वस्तू सुद्धा मिळत नाही. साधा सण समारंभ, टीव्हीवरच्या मालिका त्या तरी पूर्वीसारख्या कुठे असतात? शी बाबा. सगळं बरोबर आहे, पण आत्ताची कामं करायची आहेत का, तर ती पूर्वी कधीतरी केली होती तर जाऊ दे, आता नकोच करायला. असं कसं चालेल? चल चल, नंतर भेटू. बाय. चल बाय. कशाला जायला पाहिजे पण? अगं हे काही तुमचे ते गायक आहेत का? ही गाणीच नाहीयेत मुळात. हे असे माकड चाळे करत करत गाणारी माणसं, उड्या मारायच्या, चित्रविचित्र कपडे घालायचे. छे छे, नाही जायचं. काय झालं ग? सोनू ग, कॉन्सर्टला जायचं म्हणतेय. हे जे नवीन गायक आहेत ना, ते गायकच नाहीयेत मुळात. पूर्वी किती छान गाणी होती. मी तिला म्हणलं, आमच्या वेळेची ती गाणी जरा ऐक. हो पण आता तुमची वेळ नाहीये ना, त्यांची वेळ आहे. त्यांच्या जनरेशनला हीच गाणी आवडतात, तर ऐकू देत ना, काय फरक पडतो? हे घे, तू गजरा घे. नाही नाही, गजरा नको. का ग? अगं गजरा बघितला ना की मला माझ्या एका मैत्रिणीची आठवण येते ग. खूप अशी घट्ट मैत्रीण होती माझी. गेली? नाही, भांडण झालं तिच्याशी. तेव्हापासून मी काही गजरा घालत नाही. या अशा काही गोष्टी असतात ना, ह्याच्यामुळे अशा जुन्या जुन्या आठवणी येतात ग, आणि मग त्रास होतो. तिच्याशी कशावरून भांडलीस? लग्नाला आली नाही ती. अगं म्हणजे 20 वर्षांपूर्वी? त्या आठवणीमुळे अजूनपर्यंत तू गजरा घालत नाहीस? काय डोक्यावर पडलीस का रुजुता? काहीतरी काय जुन्या जुन्या गोष्टी उगाळत बसतेस?
जुनी जुनी दुःख, जुनी भांडणं, जुन्या सगळ्या वाईट गोष्टी कशाला लक्षात ठेवायच्या? पण वाईट असं नाही. आता सोनूला मी काय म्हणलं, जुनी चांगली गाणी ऐक ना. हो पण म्हणजे जुनीच ना, आत्ताच्या काळातली नाही. आजच्या दिवसात, आजच्या काळात जगूया ना. कुठे जुनं जुनं काहीतरी उगाळत बसायचं? बरं, जुनं सगळं छान आणि आत्ताचं सगळं वाईट असंही नसतं, आणि जुनं सगळं वाईट उगाळत बसायचं असंही करायचं नसतं. नॉस्टॅल्जिया हा फक्त आपल्या पुरता बरा असतो, इतरांना तो बोरच होतो. जाऊ दे ना सोनूला तिच्या त्या कॉन्सर्टला. आत्ताच्या जनरेशनच्या मुलांना जे आवडतं तेच तिलाही आवडणार आहे, आणि त्यात तिचं काहीही चुकीचं नाहीये. पुढच्या वेळी पल्लवी आली की तिच्याशीही बोल. गाच कुठली तरी जुनी भांडणं लक्षात ठेवून अजूनपर्यंत आबोले वगैरे करू नकोस. हे घे, माझ्याकडनं तुला एक गिफ्ट. काय आहे? माझा जुना मिक्सर. अगं मला मिक्सर नकोय. नाही नाही, वापरायचाच आहे, कारण हा जुना आहे ना, आणि जुनं ते सोनं. सगळं जुनं तू वापर. मी माझ्यासाठी एक नवीन छान मिक्सर घेते, हा तुझ्यासाठी. ओके ओके, मी नाही असं करणार. नकोच करूस. अगं बाई होच की. हे असं जुनं जुनं उगाळत बसणारं कोणीतरी असेलच ना तुमच्या आजूबाजूला, त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा. आणि आमचे व्हिडिओज असेच लाईक करत राहा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हो करा ना, म्हणजे आता जुने व्हिडिओज आमचे बघा आणि करा सबस्क्राईब. 13 व्हिडिओ झालेत. भेटूया पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.